तर गाइस गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमना आज ना व्हिडिओ मा. आज चहा पै व्हिडिओ चालू आहे ना. आज आपण देदाशी तट होता. आज त्यांनी सर्वच आला महाशिवरात्रीना चहा पाजेलं. तर तुम्ही देखू शकतास पूर्ण आपला गँग गोळा व्हायला. निलेले चहा पे पे आताच पे महिन्या पेत मग चहाच पेत नाही. शपथ फक्त संध्याकाळने लागेल. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हाला अजून एक नवीन व्हिडिओ. मग आणि मस्तपैकी या चहा प्या. कपरीवाले तिथं चालेल मंडळी. आज ना व्हिडिओला सुरुवात होईल चहा पिवा पै. तर या तुम्ही चहा प्या. तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओना लाईक करा. आणि आज बराच मोठला कार्यक्रम झाला आपल्याला अटेंड करा. तर व्हिडिओ कंटिन्यू लागी राजा. दही लागेल होता आणि आपला यात्रा भरेल आणि त्यानंतर कार्यक्रम बी चालू राहीना. तर आपण आता गाडीला दिली आणि आता जाई राही ना बाग कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राही गाईज. मग करा चालेल. तर गाईज आपला सबस्क्रायबर भेटी जाईल आणि आपल्याला जावा न देखील मेन हायवे व गुजरातला जाणारा आणि त्यानंतर मुलेरकडे जाणारा व. आणि आता आपण जाई राही ना देखील गर्दी जबरदस्त सुरुवातच व्हायला. आलियाबाजनी यात्रा आणि आपण जाण व कार्यक्रमने ठिकाणी. तर कार्यक्रम या साईडला व आणि यात्रा या साईडला मेन मंदिर नेशा. कार्यक्रम चालू आहे जाईल आणि गर्दी लागत एवढी. या स्टेजवरून इतकं सुंदर असं कार्यक्रम या ठिकाणी होतो. जेवढे पण ज्यांनी नमस्कार फुलाची पाकळी या कार्यक्रमाला देणगी दिलेली आहे. आल्याबाद ग्रामस्थांनी संपूर्ण पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी स्वतःसाठीच एकदा टाळ्या वाजवा, कारण तुमच्यामुळे हा कार्यक्रम होतोय. या वर्षीची व्यवस्था आहे खूप सुंदर आहे. याचं स्वरूप खूप व्यापक आहे. जेवढी पण टीम आहे आणि पुरस्कार दिलेले आहेत या ठिकाणी खूप सुंदर. आणि सगळ्यात सुंदर गिफ्ट मी घेऊन चाललेली आहे आमच्या नंदनी फोटो स्टुडिओचं. इतकं सुंदर त्यांनी बनवलं आहे आणि ते नक्कीच त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. दादा जी नागी कंसारा माऊली म्हणजे आम्ही ती कंसारा माऊली डोंगरादेव माऊली पठा निसर्ग देवता ज्या आम्हाला देव त्या डोळ्याला दिसता. या पटासाला नमन करू आणि 8 मे मला भाषण थांबवू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. जय आदिवासी ताई, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ठिकाणी आदिवासी बचाव अभियानाच्या अतिशय धुळे जिल्ह्यात हो धन्यवाद ताई. पैसों से मिली खुशी कुछ समय के लिए साथ रहती है. तुमचा सन्मान होऊ द्या. या कार्यक्रमाचे स्पॉन्सर आहेत सुरेश दादा, आमचे परममित्र आहेत आणि खांद्याला खांदे लावून काम करत असताना अतिशय तळमळीने आणि मनापासून आता नुकत्याच या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गंगूताई म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि आदिवासी कलाकारांची जी काही कला असते किंवा जी काही संस्कृती असते किंवा आदिवासींचं जे काही सामाजिक जीवन असतं याच्या आधारित ते गीतं सादर करत असतात. आणि त्या गीतांमधून आपल्या लोकांपर्यंत आपली संस्कृती कोणत्या पद्धतीने पोहोचावी हे ते चांगले जाणत असतात. तर गाईज एकदम मोठा कार्यक्रम होणार आणि आपण देखू शकतास. तर गाईज आपला गीत सादर करणार नंदनी वैशाली श्रेष्ठ आणि एक अजून एक. तर चालेल कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राजा गाईज. आज महारात्री शिवरात्रीने चालले भले शिवशंकरा आणि पार्वती यांचा विवाह दिसतो आहे. नमः शिवाय. या ठिकाणी साक्षात शंकर भगवान आणि नमः शिवाय. आणि वा सुंदर दृश्य. व्हेरी गुड मराठी वा. हिराजी गवळी सरांनी राघोजी भांगरेवर एक सुंदर या ठिकाणी केलेलं आहे. डोंगरादेव गीत असतील, राघोजी भांगरे गीत असतील, जे काही आदिवासी संस्कृतीबद्दल जे काही सामाजिक माहिती असेल ती दर्शवण्याचं काम केलेलं आहे. त्याच प्रकारे शिलाताई गवळी या चांगल्या सिंगर आहेत. त्यांनी डोंगरादेव मध्ये चालवसया
डोंगरेदेवची एक आरती, लाहा लाहा दिवाला हे सुद्धा गीतं सादर केलेले आहेत. त्याचबरोबर ऐराणी जी काही गीतं आहेत, मना पावना मालेगावना हे गीतं सादर केलेले आहेत, त्यांचा सन्मान करणं. अध्यक्ष सन्मान्य राजाराम काका यांच्या हस्ते हा प्रदान करत असताना त्यांना या ठिकाणी सुंदर अशी शेती करतात आणि ते आपल्यासाठी प्रेरणा आहेत, म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजाराम काका यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. खूप खूप अभिनंदन. पुढचे पुरस्कार देण्यात या ठिकाणी संस्कृतीत, आदिवासी जीवनशैलीत आणि आदिवासी व्यवस्थेत पंचव्यवस्थेला सर्वोच्च स्थान आहे. घटनेत बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, घटनेच्या संविधान कलम 13(3) मध्ये लिहिलेलं आहे की तुमची रूढी आणि प्रथा यानुसार घेतलेल्या निर्णयाला या ठिकाणी कायद्या इतकाच आधार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आम्हाला आनंद होत आहे. सामाजिक क्षेत्रात एक महिला अनेक प्रकारचे कार्य करत असताना, सामाजिक क्षेत्रात एक महिला अनेक प्रकारचे कार्य करत असताना लताबाई भालचंद्र चौधरी एक स्वतः माजी सरपंच आहेत. विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे. कोणत्याही सुख दुःखाचं असो, गावातील कोणत्याही कार्यक्रमात अति हिरिरीने भाग घेतात आणि एका पुरुषाच्या खांद्याला खांदे लावून काम करताना अतिशय लाजवाब असं त्यांचं काम आहे आणि म्हणून त्यांना सामाजिक क्षेत्राचा हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. तिथे आपण पण यायचं आहे. आपल्या पप्पांचा सन्मान होत असताना आपल्या मुलांनी या ठिकाणी त्याच्या सहभागी होणं, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. खंबीर साथमुळे सरांना प्रेरणा मिळते, पण तुम्ही एक आमच्यासाठी प्रेरणा आहे. बचत गट सुमारतीपाडा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ताई स्टार्ट. बिरसा मुंडारा आदिवासी शिकारता लढणा तारा तंट्या मामारा आदिवासी शिकारता लढणा तारा आदिवासी मी आदिवासी जाळी जागा आदिवासी आदिवासी गाडी गंगा नाराई वासिरा रामोजी बांगरे आदिवासी शिकारता लढणा तारा खाजा नाईक आदिवासी शिकारता लढणा तारा आदिवासी गाडी गंगा नाराई वासिरा. पाहत नाही, निपक्ष काम करणारे एक आमदार आहेत. ते आपल्या बागलाण तालुक्याला नवीन म्हणजे त्याच्या आधी सुद्धा आमदार होते आणि सहज आहे तो परिधान करून आपल्या समोर जे काही आपले आद्य क्रांतिकारक असतील यांचे उल्लेख करून आपले जल जंगल जमीन असतील याच्यातून जे काही सादर केलं त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा सादर करा असं आम्ही विनंती करू की याच पद्धतीने वेशभूषेत खूप खूप धन्यवाद. सन्मान्य आमदार महोदय, या कार्यक्रमासाठी आज तुम्हाला नंतर वेळ देतो आम्ही. ओके कारण शेड्यूल लागलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला नंतर पुन्हा एंट्री आहे. जे त्यांचं नृत्य आहे, नृत्य आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी यथार्थ देशमुख याचा परफॉर्मन्स होईल आणि त्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाणार आहोत. यथार्थ देशमुख यांना विनंती आहे, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. अतिशय आजचा हा उत्साहाचा कार्यक्रम महाशिवरात्री यात्रा उत्सव आणि भगवान वीर एकलव्य यांचे जयंती साजरा करत असताना आणि आपला नागरी सन्मान या ठिकाणी होत आहे आणि त्या स्वीकारण्यासाठी आपण आलेले आहात. आम्ही मंडळाच्या वतीने अंतःकरणापासून आपल्या या ठिकाणी खूप खूप आभार. आता एक पुढचं सॉंग यथार्थ देशमुख आदिवासी. मी विनंती करेन यानंतर अलियाबाद ग्रुप महिला यांनी तयारी करायचं. आदिवासी आज महाशिवरात्रीनी निमित्ताने देऊ वीरकलव्य जयंतीनी आदिम शुभेच्छा. आज
आजही कार्यक्रम माना मार्ग आई बाबा आणि निसर्गवासी डॉक्टर भौमिक देशमुख बाबा अठ जेवढा मान्यवर होता ते साला सगळं साला आणि धरती माताला माना जय जोहार. आज मैं नाशिकनी कार्यक्रमला मैं आदिवासी संस्कृती संवर्धनावर काम करू आणि ती काम करताना मला अभिमान वाटणार. मैं नाशिकला गयल तट मंत्री नरहरी झिरवाळ साहेब होणे तट नरहरी झिरवाळ साहेबनी माना डान्स होईल तेव्हा त्यांनी जवळ मला बोलवा आणि त्यांनी जवळ मला बसवा आणि माने हय पुरी पैरावणी ओळख करी ती आणि तेव्हा विचारा की हय काय मै सांगा की हय आपला कडधान्य होता आपण याची पूजा करतो हय 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 मकी मग जी बोलव होता ती मणिपूर राज्याना अध्यक्ष जी के गुईटी ती सगळं ऐकव होता तेव्हा त्याने मला सांगा की यथार्थ यू आर माय ब्रदर अँड आदिवासी संस्कृती न्यूज आदिवासी म्हणजे त्याने हय सांगा की आम्ही दोघी भाऊ होतो आणि आदिवासी संस्कृती संवर्धनावर काम करतो आणि आम्ही दोघी आदिवासी होतो. तेव्हा मग मैं पानखेडाने कार्यक्रमला गए तथ मला महापूजाना मान भेटणे तथ मला छोटा भगत मनीषने आमंत्रण तथ मैं पावरिनी सुरमो खोपाम अमृत देवतात ती अमृत माने नशीबू होता नाही होता यथार्थ यांच्या साहेबनी नशीब होता यथार्थ यांच्या आई तेवरी आमदार साहेबनी लिहिल होता ती म्हणजे आपली मो आणि दारू आणि मै भी 5 mm 10 ml लिहू बढिया बात. मै माने घरमैल्या छोट्या मोठ्या पूजा टाकीस नाही करू आजपर्यंत कोणती भी मंदिर में पूजा करेल नाही. मै निसर्ग देवतानी आणि आपला जिवंत देव वाघदेव नागदेव सूर्यदेव चंद्रदेव अग्निदेव वायुदेव निसर्गदेव पशु पक्षी देवता यसने मैं पूजा करू आणि मला आज येता माहिती पडणार की माना नाव कशा तर मग माना नाव यथार्थ आणि टोपण नाव आदी तर मग आदिवासी महिला आदी वेगळा करीत दिला आणि वाशी वेगळा करीत दिला आणि मग यथार्थ म्हणजे वास्तविक म्हणजे पहिलीपासून तो राव होता तो म्हणजे मूळ निवासी म्हणजे वाशी तेवरी माना नाव आदिवासी म्हणजे आदी यथार्थ तेवरी तुम्ही मला यथार्थ सांगा नाही तर आदी सांगा तरी बी माना नाव एकच. खूप खूप धन्यवाद यथार्थ दादा. वा सुंदर. त्यांच्या माताश्री वीरकलव्य भगवान की लाल भडक आदिवासी कडक. आज धन्यवाद. या ठिकाणी यथार्थाचे वडील दुपारी कार्यक्रमात आपले स्वागत आहे. श्रीमान आदरणीय दिलीप मंगू बोरसे साहेब यांचे परिचय करून देण्यास मला विलक्षण आनंद होत आहे. माननीय नामदार श्री दिलीप मंगू बोरसे विधानसभा सदस्य बागलाण हे 288 विधानसभा मध्ये 4 नंबरचे विक्रमी मते निवडून या ठिकाणी आपल्या बागलाण तालुक्याचे नेतृत्व करत आहेत आणि या बोरसे साहेबांचा नागरी सत्कार करण्यासाठी त्यांचा नागरी सत्कार करण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस पाटील तथा परिसरातील सन्माननीय सरपंच यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. पोलीस पाटील यांनाही विनंती करतो. गणेश राजे सरांना विनंती करतो. आणि कमळ बोरसे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होताना विलक्षण आनंद होत आहे. ठिकाणी पोलीस पाटील सन्माननीय सरपंच यांनाही विनंती आहे या ठिकाणी यायचं आहे. अतिशय विक्रमी मतांनी चला ताई सगळ्यांनी आकार बनवायचा आहे. सगळ्यांनी ट्रॉफी नंतर देऊ थोडस हार टाकताना या ठिकाणी आपण असं उभं राहायचं आहे. सर्वांनी या ठिकाणी या
कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आलेवाद यांच्याकडून भव्य नागरिक सत्कार होत आहे. सगळ्यांनी साहेबांचं स्वागत करायचं आहे. तालुक्याचे लाडके आमदार पोहोचणारे आमदार साहेबांनी यश गंगा आहे ती आपली बागलाण तालुक्याची पाहत केलेली आहे. त्यामुळे साहेबांचे आणि सर्व त्यांच्या टीमचे मंडळाच्या वतीने अभिनंदन करतो. साहेबांनी सांगायचं मंत्री महोदय सन्माननीय विधानसभा सदस्य बागलाण तालुका प्रतिनिधी करत असताना या बागलाण तालुक्यातील अनेक रस्ते, वीज, पाणी, भौतिक सुविधा, पूल, बंधारा अनेक विकासात्मक कामे करून कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी ते विविध प्रकारचे आज हा महाशिवरात्र यात्रा उत्सव 2025 निमित्त त्यांचा हा नागरी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न करत असताना विलक्षण आनंद होत आहे. खूप खूप धन्यवाद. सहाय्यक महसूलपती निवड झालेले आहे अशा अंजना मांगू चौधरी यांचे या ठिकाणी यांचाही सन्मान होत आहे. मी ताईंना विनंती करेल त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आदिवासी संस्कृतीचे फडके देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. खूप खूप टाळ्या वाजवून त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सज्जन, जनरल सज्जन या पदावर एक जागा होती आणि त्या जागेवर कठोर मेहनत करून ज्यांनी यश संपादन केलेलं आहे अशा डॉक्टर जनरल सर्जन या पदावर त्यांची नुकतीच काल ऍडमिशन झालेलं आहे. स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. योगेश दादा पुढे यायचं आहे. पुढचे सत्कारार्थी आहेत, मी त्यांचे नाव घेतोय, कृपया त्यांनी यायचं आहे. दीपक दल्लाल चौधरी यांची नुकतीच सहाय्यक महसूलपदी निवड झालेली आहे. योगेश उत्तम साबळे जामनेसपाडा सहाय्यक अभियंतापदी निवड झालेली आहे. त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर सत्कारार्थी आहेत. उच्च पदावर यश मिळवलेलं आहे, खरोखर कौतुकास्पद आहे. मी सरपंच महोदय यांचा या ठिकाणी सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावर करत आहोत. मी या ठिकाणी ऑपरेटर म्हणून नियुक्ती झालेले मी विनंती करेल ज्ञानेश्वर गांगुर्डे यांच्या परिवाराला की त्यांनी या ठिकाणी सन्मान स्वीकारायचा आहे. मामास यासाठी जाहीर लेवाना बाकीना आहेर आपण बंद केला पाहिजे आणि ते आज आपण काही कार्यक्रम निमित्त या ठिकाणी ठराव करणार होता. हा जो उपक्रम जो गाव 100% पूर्ण करेल त्या ग्रामपंचायतना गाव कारभारी साला आणि पोलीस पाटीला 11,001 रुपयांना इनाम दिसणे पुढली वर्ष या ठिकाणी
शिवमहिमा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ त्या ठिकाणी सत्कार करणार यासाठी एक समिती नेमेलं ही समिती पूर्ण परिसरमा देखरेख ठेवणार तर आहेरबंदीना ठराव आपण मंजूर करा ना का हा. ज्या ज्या सरपंच कारभारी साला वाटवा ते वर हात करवा पालक शिबिकारात बरीच मंडळी आणि खास करून महिला मंडळीला वाटती शिवाय हात करा म्हणजे आम्हाला ठराव करायला किती महिला साला वाटवा फक्त नाता गोता नाही आला त्या बाकीना आहेर बंद करा आणि आपल्या पुऱ्या साला शिकाडा आपला व्यवसाय वाढवा आपला शेतीमा टाका आणि या ठिकाणी गुण गौरव व्हायला किती जण साला वाटवा सरपंच साला वर करा वर हात करा मला वाटतं सर्व पोलीस पाटील सरपंच महोदय या ठिकाणी आहेत तुम्ही तुमच्या गावावर जर उपक्रम राबवला तर समितीच्या मार्फत आम्ही तुमचा सन्मान करू दुसरा ठराव आहे दश क्रियाविधी ते उत्तर कार्यासाठी आपली कपडा लिजायचं साड्या लिजायचं टावेल लिजायचं उपरणा लिजायचं मोठा भला मोठा गासुडा बांधचं पण गावांना ज्या कपडा कोणीच वापरता नाही तर आम्ही या ठिकाणी अशी विनंती की ती परिवारला अति रोख स्वरूपात फक्त याही बाई टोपे आणतील बाकी नाशी 10 वा 5 वा 100 वा रोख स्वरूपात त्या ठिकाणी मदत द्यावा अशी या ठिकाणी ठराव पास कर राहिना याला कोणा मंजुरी सगळ्याच मंजुरी आणि सगळ्याशी ऐकायला पाहिजे कारण तो कुटुंबाला बी आधार भेटीचा खूप खूप धन्यवाद आणि तिसरा महत्वाचा ठराव की पर धर्मात पर जातीत मुलींना विकणे मुलींना देणे हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात घडलेला आहे आणि आम्ही काल परवाच बरेच गावाचे सरपंच पोलीस पाटील यांच्याशी चर्चा करत असताना हा विषय या ठिकाणी आलेला आहे तर असे कुटुंब जे असेल त्याला जामीन न देणे याबाबतचा ठराव आजच्या या ठिकाणी आजच्या सभेसमोर आपण करत आहोत याला किती जणांची सहमती आहे सगळ्यांची सहमती आहे लांब हात आहे आणि खरोखरच हे 3 ठराव आज आपण या ठिकाणी पास करत आहोत खूप खूप धन्यवाद पुढच्या वर्षी जे ग्रामपंचायत जे गाव याची 100% अंमलबजावणी करेल त्या गावच्या कारभाऱ्यांना 11,001 रुपयाचं इनाम या ठिकाणी देण्यात येईल यानंतर सादर करते ग्रुप आहे तावरी नृत्य गुलमाळ जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बोला ना हॅलो एका पावर करवर 1 2 3 4 5 बोल टाळा अतिशय सुंदर वा 1 2 3 4 5 6 जण एका व्यक्तीवर 6 जण आणि अप्रतिम सुपर धन्यवाद या ठिकाणी मी संपूर्ण युट्यूबच्या कलाकारांना विनंती करेल की त्यांनी व्यासपीठावर जाणारा रितेश नाव
आवाज रितेश ना युट्यूब वर तुम्ही देखतास. आणि या ठिकाणी शिवमहिमा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष धनाजी चौरे वैभव दादा यांना विनंती आहे की या ठिकाणी आपण एक फोटो सेशन घ्यायचं आहे. संतोष ठाकरे सर, श्रीनाथ चौधरी, कंसरा HP गॅस एजन्सीचे उद्योजक सन्माननीय भरत दाजी यांचा या ठिकाणी सन्मान माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते करताना इकडे दे आणि सर्टिफिकेट द्या. एक किती बाकी? एक ना? ओके, सगळ्यांनी एका ट्रॉफी आपण नंतर देऊ. आता आपण एक प्रमाणपत्र ट्रॉफी देऊ. आणून द्या. खऱ्या अर्थाने हे सगळी कलाकार टीम एकत्र आणण्याचं जे कार्य केलेलं आहे ते परवीन दादा चौरे हे स्वतः कलाकार सुद्धा आहेत, एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत आणि म्हणून सर्वांचं मान सन्मान या ठिकाणी होत आहे. पुढे पुढे सर एक माननीय दिलीप मंगळ बोरसे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. नका आग्या जय आदिवासी. शिवमहिमा कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ आदिलाबाद यांच्या वतीनं आपल्या बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील सन्मान पत्र देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व युट्यूब कलाकार, आदिवासी क्षेत्रातील यूट्यूब कलाकार, MPSC परीक्षात उत्तीर्ण झालेले सर्व आदिवासी बांधव यांना पहिले मी महाशिवरात्रीच्या आणि भगवान एकलव्य जयंतीच्या शुभेच्छा देतो. आपल्या समाजात जो जिवंतपणा ज्यांनी राखून ठेवला त्या सर्व समाज बांधवांना मी माझ्या बोरसे परिवाराकडनं नतमस्तक होऊन नमस्कार करतो. फिल्म आपल्याला पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यातून जो काही सामाजिक संदेश दिला जाईल तो शेवटी दिला जाईल. तत्पूर्वी तुम्ही हे सर्व बघून घ्या. नंतर त्याचा जो काही साथ तो ऑडिओवाला त्यांनी प्ले करायचा. प्ले करू. रघुनाथ गायकवाड, कपार भवानी. ये कहानी है उस समय की जब हमारे आदिवासी जल जंगल जमीन को अपनी जान से भी ज्यादा प्यार करते थे, हंसी खुशी से अपना जीवन बिताते थे. हमारी खुशी को किसी की नजर लग गई और हमारे आदिवासी भाइयों पर मौत के काले बादल मंडराने लगे. ब्लडी फूल, ये क्या जल जंगल जमीन की पूजा कर रहे हो? मिटा दो इनकी प्राण्यांच्या हृदयात ना प्रतिसाद रहेगा द्यायचा आहे. आदिवासी, ना रहेगा इनका इतिहास. इतिहास मामना पूर्वशी प्रकृतीने करता बलिदान दिलेलं हजारो आदिवासीशी जल जंगल जमीन करता शरीरमध्ये जोपर्यंत जीव गेल नाही तोपर्यंत लढणार. जर मी आई जल जंगल जमीन करता मला जीव नाही दिला तर मी आदिवासी काय कामणार. प्रकृति हमारी
अतिशय सुंदर जोरदार टाळ्या मित्रांनो कहाणी आपल्या समोर माळवाडेकर, त्र्यंबक चौरे आणि त्यांचा ग्रुप यांनी सादर केलेली आहे. तर आई जमीन कहाणी जी आम्ही म्हणजे एकदम 3-4 वर्ष पहिले ना जंगल तोड किंवा आपला ज्या आदिवासी भाऊ त्या जंगल तोडता किंवा अजून बाजूला लोक त्या जंगल तोड चालू किंवा पाणीवरी किंवा आपल्या जमिनी सावरीची लढाई ती स्वतः आपण डोळावरी देखील होता. त्यामुळे आम्हाला वाटणेल की काहीतरी आपण करू अशा. पण एक गोष्ट नोटीस करेल आम्ही की 10-15 वर्ष पहिले ना ज्या लोक होतात त्या पुस्तकं वाचाना, कादंबऱ्या वाचाना किंवा काहीतरी स्टोरी वाचाना तेव्हा ती इतिहास ना किंवा सामाजिक ज्ञान घेवाना. पण आता ना तो जमाना राहिलेला नाही. आता ना लोक एक 2 ओळी वाचायला कटाळा आहे लोकांना. पण मात्र दिवसभर इंस्टाग्रामला व्हिडिओ देखतील, युट्यूबला व्हिडिओ देखतील. त्यांनी मग आम्ही एक ठरावा की आपण आता आपला इतिहास लिहू नको, आपण आपला इतिहास लोकांना तेच डोळावरी दाखाडू. त्यांनी करता जल जंगल जमीन एक कहाणी एक पिक्चर तो आमना थोडासा हळू मोशन में राहणार एकदम स्लो मोशन मग कारण की आमने आर्थिक परिस्थिती नाही की आम्ही त्याला एकच टाइम बूस्ट करू आणि 1 वर्ष मग किंवा 6 महिना मग येऊ. पण एवढा नक्की की एवढा 1-2 वर्ष मग ती फिल्म पूर्ण कंप्लीट करी आणि तुम्हाला जल जंगल जमीनना पूर्ण जो आपला इतिहास त्याने बद्दल एक थोडक्यात माहिती भेटेल. तर तुम्ही नक्की त्याला चांगला प्रतिसाद दे जा. जय आदिवासी, जय जवाहर. खूप खूप धन्यवाद.